नमस्कार, मी साक्षी तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते साक्षी किचन मध्ये। आज मी तुम्हाला भोगीची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला भोगी ही का साजरी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? भोगी हा सण का म्हणून केला जातो मी तुम्हाला सांगते। भोगीचं महत्त्व, भोगी हा सण का बरं साजरा केला जातो त्याची माहिती मी तुम्हाला आता देते, ऐका। भोगीच्या दिवशी आपण ज्वारी बाजरीची भाकरी तीळ लावून करतो आणि ती खाल्ली जाते, त्याच्याबरोबर भाजी केली जाते। पण ती भाजी कुठली असते? मिक्स भाजी। थंडीमध्ये ज्या भाज्या पिकवल्या जातात त्यापासून ही भोगीची भाजी केली जाते। आता ती का बरं करतात ते मी तुम्हाला सांगते। धरणी मातेचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे भोगी। इंद्रदेवाने धरणी मातेने उदंड पीक द्यावे म्हणून त्यांनी प्रार्थना केली होती। बळीराजा वर्षभर वर्षानुवर्ष अशीच पिकं काढत राहावा आणि धरतीचे ऋण फेडत राहावा, वर्षानुवर्ष अशीच पिकं काढत राहावो आणि पृथ्वीवरील समस्त जीवांची भूक भागत राहावी म्हणून इंद्रदेवाने तपश्चर्या केली होती की माझ्या धरतीवरील सर्व जीव आहेत ते सुखाने आनंदी राहिली पाहिजे। म्हणून या दिवशी खमंग भाकरी आणि ज्या थंडीमध्ये भाज्या पिकल्या जातात त्या भाज्यांपासून बनवलेली मिक्स अशी भाजी करून भोगी म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि हा नैवेद्य धरणी मातेला दाखवला जातो। आता आपण भोगीची भाजी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते। चला मग आपण भोगीची भाजी कशी करायची ती बघूया। भोगीच्या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवते, या इकडे। हे बघा, पहिलं म्हणजे हे मी वाटण करून ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये कांदा, खोबरा, लसूण, काळी मिरी, धणे ह्याचं असं मिक्स असं वाटण भाजून मी ठेवलेलं आहे। आता तुम्हाला भाज्या दाखवते कुठल्या कुठल्या आपल्याला घालायच्या आहेत त्या। हे वांग आहे जे काळं पडेल म्हणून मी पाण्यामध्ये असं कापून ठेवलं आहे। बटाटी आहेत, ही पण मी पाण्यामध्ये कापून ठेवलेली आहेत। त्यानंतर पावटा, गाजर, शेंगदाणे हे मी पाण्यामध्ये भिजून उमळत घालून घेतलेले आहेत बघा। त्यानंतर मटार, गवार, घेवडा, हरभरा आणि त्याच्यानंतर आपण बघा याच्यामध्ये थोडंसं गूळ आणि चिंच वापरणार आहोत। तिळी, हे आहे हिंग, त्यानंतर जिरं मोहरी, मीठ, लाल मसाला, हळद, गरम मसाला आणि फोडणीसाठी आपल्याला जे लागणार आहे त्याच्यामध्ये आपण काय घालणार आहोत? लसूण घालणार आहोत, कढीपत्ता घालणार आहोत, त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि गार्निशिंग साठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे। आता हे तुम्हाला मी सगळं साहित्य सांगितलेलं आहे। आता फक्त आपण कशी बनवायची ही मी तुम्हाला दाखवते। चला, जे वाटण बनवून ठेवलं आहे ते मी आता मिक्सर मध्ये वाटून घेते। हे बघा, मी 2 चमचे तेल घेते फोडणीला। तेल चांगलं गरम झालं पाहिजे। त्यानंतर छान असं गरम झालं की गॅस बारीक करून ठेवायची। बघा, मी पहिली लसूण टाकली, ती थोडी आता जरा ब्राऊन होऊन दे। लसूण ही बघा ब्राऊन झालीये। त्यानंतर आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे। मोहरी जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण ही कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। ही बघा, फोडणी अशी चांगली तडतडली पाहिजे। त्यानंतर आपण थोडं हिंग घालणार आहोत। आणि थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये तिळी घालायची आहेत।
त्यानंतर आपण याच्यात कांदा घालणार. तो चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. हा बघा, कांदा आपण चांगला व्यवस्थित तेलावर परतून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ही बघा हळद, गरम मसाला, मीठ, लाल मसाला हे सर्व आपल्याला सारण आता घालायचं आहे. आपण आधी का घातला आहे ते टोमॅटोच्या आधी, कारण की टोमॅटो जर आपण आधी घातला तर त्याला गोडूसपणा येतो. म्हणून आपण लाल मसाला आधी पहिला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि मग आपण टोमॅटो टाकणार आहोत. हा असा छान परतून घ्यायचा तेलामध्ये. हा असा चांगला परतून घेतला की त्यानंतर आपण त्यामध्ये हा आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा. आणि तो असा चांगला परतवायचा. आपण आता याच्यात सर्व भाज्या टाकून घेणार आहोत. आणि चांगले परतून घ्यायच्या भाज्या मसाल्यामध्ये. अशा व्यवस्थित परतून घ्यायच्या. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर जरा वाफेवरच ठेवायचे. आपल्याला ह्याच्यात पाणी थोडंही आता घालायचं नाहीये, नंतर घालायचंय, पण जरा थोडा वेळ आपण त्याला वाफेवर ठेवूया. थोडं पाणी ताटावर ठेवायचं आणि वाफेवर ठेवायच्या भाज्या. आपण मंद आचेवर भाजी ठेवली होती. आता बघूया, ही बघा भाजी अशी छान झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये ही बघा बटाटाही शिजलेला आहे. हा बघा. आता याच्यामध्ये आपण वाटप टाकायचंय. आणि पाणी. आता तुम्हाला कशी हवी आहे, जास्त पातळ हवी असेल, ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी ऍड करू शकता. कोणाला सुकी हवी असेल त्यांनी थोडीसं पाणी ठेवायचंय. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिला जितकी थिक हवी तेवढी ठेवू शकता. आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ आणि चिंच. गॅस मोठा ठेवून त्याला चांगलं आता शिजवून घ्यायचे. आपल्याला थोडं पाणी मी याच्यात ऍड केलंय अजून, आणि वरून थोडी अशी तीळ घालते. आता हिला चांगली खतखतून दे. शिजली थोडी की नंतर आपण गॅस बंद करायची आणि वरून कोथिंबीर घालून गार्निश करायची. झाली आपली भाजी रेडी. भाजी होते आहे तोपर्यंत आपण भाकरी भाजून घेऊया. भाकरीचं पीठ मी मळून ठेवलं होतं. तुम्हाला कशी थापायची ती दाखवते. त्याच्यावर थोडे तीळ घालायचे. ही बघा भाजी
झालेली आपली ही बघ अशी छान अशी खतखतते. ही बघा भाजी झालेली आहे, छान अशी खतखतते बघा. आपली भोगीची भाजी रेडी आहे. चला आता मी गॅस बंद करून आता ही झाकण मारून ठेवून देते. तर ही बघा आपली भाकरी थापून झाली आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा. त्याच्यावर जी पिठाची बाजू आहे ती वर टाकायची आहे आणि पाणी असं थोडं लावायचं. हे बघा असं पाणी लावलं. हे बघा आपण पाणी लावलं आणि आता हे बघा असं थोडं सुकत आलं ना की मग आपण ती भाकरी अलगद अशी व्यवस्थित अशी परतायची आहे. हे बघा आता ही भाकरी अलगद निघते. ही व्यवस्थित शेकून घ्यायची. हिच्या कडा असतात त्या शेकल्या नाही जात म्हणून त्या नंतर अशा शेकायच्या. भाकरी आता आपली झाली आहे, रेडी आहे. चला आता आपण ही डिश मध्ये सर्व करूया. ही बघा भोगीची आपली भाजी आणि भाकरी तयार झालेली आहे. ओ जरा बघा ओ ही कशी झाली आहे. अरे वाह, एक नंबर. किती माझी सुगरण बायको आहे हा. एक नंबर, सुंदर सुंदर. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला माझी भाजी आणि भाकरी ही डिश कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून कळवा आणि तुमच्याकडे भोगीची भाजी कशी केली जाते हेही मला कळवा. धन्यवाद.